श्री स्वामी समर्थ. पनीर तर खूप आवडतं, परंतु त्याच्यामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रेव्ही, मसाले वापरतात ते बनवायचा जर कंटाळा येत असेल तर झटपट बनवूयात तवा पनीर मसाला. तर इथे फक्त आपल्याला पनीर हवं आहे, बाकीची जास्त काही तयारी करण्याची गरज नाही. तर पनीर कापून घेतलेलं आहे आणि 3 चमचे दही आहे. एकदम घट्ट नाही, नॉर्मल दही वापरलेलं आहे. अर्धा चमचा टाकलेली आहे काश्मीरी लाल मिरची, पाव चमचा धना पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्स केलं आणि त्याच्यामध्ये पनीर टाकून आता आपण पनीरला देखील दही लावून घेऊयात. हलक्या हाताने दहीमध्ये पनीर मिक्स करायचं आणि 15 ते 20 मिनटं त्याला मॅरिनेट होऊ देऊयात. आता पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलं आणि त्याच्यामध्ये एक छोटा कांदा बारीक कापून घातलेला आहे आणि कांद्याबरोबरच एक छोटीशी हिरवी मिरची आणि अर्धा चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकून 2 मिनटं मिक्स करून घेतलं. कांदा आणि अद्रक लसूण चांगले लाल झाले की त्याच्यामध्ये आता एक छोटासा टोमॅटो बारीक कापून घातलेला आहे आणि अर्धी शिमला मिरची कापून टाकलेली आहे. त्याच्याबरोबर पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल मिरची आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. पाव चमचा किंवा थोडीशी काळी मिरी पूड, थोडासा चाट मसाला आणि मिक्स केल्यानंतर इथे घालणार आहोत अर्धा कप पाणी. पाणी घातल्यानंतर ग्रेव्हीला 5 मिनटं शिजवून घ्यायचं आणि शिजलेल्या ग्रेव्हीमध्ये लगेच पनीर घालायचं. आता पनीरला सुद्धा 4 ते 5 मिनटं स्लो फ्लेमवरती शिजवून घेऊयात आणि याप्रमाणे आपली ग्रेव्ही तयार होते. आता गॅसची फ्लेम स्लो करून 1 चमचा भाजलेली कस्तुरी मेथी घातली, थोडासा गरम मसाला घातला आणि 1 चमचा कोथिंबीर बारीक कापून घातली. 1 मिनटं मिक्स केलं आणि गॅसची फ्लेम बंद केली. ग्रेव्हीचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्यायचं आणि इथे आपला तवा पनीर मसाला तयार आहे, तो देखील फक्त 15 ते 20 मिनटामध्ये. पावसाळ्यामध्ये नेहमी असं काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा होते आणि बराच वेळेस वेळ देखील नसतो आणि बराच वेळेस सामान देखील अवेलेबल नसतं. त्याच्यामुळे एकदम थोड्याशा सामानामध्ये होणारी रेसिपी आहे ती म्हणजे तवा पनीर मसाला. नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद.